नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया ऑप्टिमस इन्फ्राकॉम लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, ऑप्टिमस इन्फ्राकॉम लिमिटेड हिट्स द रूफ आफ्टर पार्टनरशिप विथ रिअलमी फॉर मॅन्युफॅक्चरिंग AIoT डिव्हाइसेस. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, ऑप्टिमस इन्फ्राकॉम लिमिटेडने इंडियामध्ये नेक्स्ट जनरेशन AIoT प्रोडक्ट्स मॅन्युफॅक्चर करण्यासाठी रिअलमीसोबत पार्टनरशिपची अनाऊन्समेंट केली आहे. चला आता बोलूया क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस लिमिटेड सेक्युअर ₹348.9 करोड हाऊसकीपिंग अँड सेक्युरिटी कॉन्ट्रॅक्ट फ्रॉम तामिळनाडू मेडिकल सर्व्हिसेस. तर मित्रांनो, क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस लिमिटेडला तामिळनाडू मेडिकल सर्व्हिसेसकडून 348.9 कोटी रुपयांचा हाऊसकीपिंग अँड सेक्युरिटी कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया पूनावाला फिनकॉर्प लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, मुठूत मनप्पुरम शेअर इन फोकस आफ्टर पूनावाला फिनकॉर्प अनाउन्सेस गोल्ड लोन फॉर एज. तर मित्रांनो, पूनावाला फिनकॉर्प लिमिटेडने अनाउन्समेंट केली आहे की पूनावाला फिनकॉर्प लिमिटेड गोल्ड लोन बिझनेसमध्ये एंट्री करणार आहे. आणि मित्रांनो, याचा सरळ इम्पॅक्ट गोल्ड लोन बिझनेसमध्ये काम करणाऱ्या मुठूत फायनान्स लिमिटेड आणि मनप्पुरम फायनान्सवर पाहायला मिळू शकतो. आणि मित्रांनो, गोल्ड लोन बिझनेसला घेऊन RBI फ्युचरमध्ये स्ट्रिक्ट रूल आणू शकते असे RBIने म्हटले आहे. चला आता बोलूया वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, वारी रिन्युएबल शेअर स्काय रॉकेट आफ्टर Q4 नेट प्रॉफिट स्पाइक्स 83% इयर ऑन इयर बेसिस टू ₹94 करोड. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजीज लिमिटेडने आपला फायनान्शियल इयर 2025च्या Q4चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 83%ने इन्क्रीज होऊन 93.76 कोटी रुपये आला आहे. आणि फायनान्शियल इयर 2024च्या Q4मध्ये या कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट होता 51.31 कोटी रुपये. आणि मित्रांनो, वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन इयर ऑन इयर बेसिसवर 74%ने इन्क्रीज होऊन 476 कोटी रुपये आला आहे. आणि फायनान्शियल इयर 2024च्या Q4मध्ये या कंपनीचा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन होता 273 कोटी रुपये. चला आता बोलूया एंजल वन लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, एंजल वन लिमिटेड शेअर फॉल आफ्टर डिसअपॉइंटिंग Q4 अर्निंग्स स्पोक इन्व्हेस्टर्स. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, एंजल वन लिमिटेडने आपल्या फायनान्शियल इयर 2025च्या Q4चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा टोटल रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 22.1%ने डिक्रीज होऊन 1056 कोटी रुपये आला आहे. आणि फायनान्शियल इयर 2024च्या Q4मध्ये याचा रेव्हेन्यू होता 1357.3 कोटी रुपये. तसेच एंजल वन लिमिटेडचा
प्रॉफिट आफ्टर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर 48.7%ने डिक्रीज होऊन 174.5 कोटी रुपये आला आहे आणि फायनान्शियल इयर 2024च्या क्वार्टर 4मध्ये याचा प्रॉफिट आफ्टर टॅक्स होता 399.9 कोटी रुपये, म्हणजे राऊंड फिगर 400 कोटी रुपये. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर एंजल वन लिमिटेडने 26 रुपयाचा फायनल डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. तर मित्रांनो, जसे की आपण वरती बघितले की एंजल वन लिमिटेडचा रेव्हेन्यू आणि नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर जबरदस्तपणे डिक्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला एंजल वन लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया एक्साइड इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, एक्साइड इंडस्ट्रीज लिमिटेड इन्वेस्ट ₹300 करोड मोअर इन एक्साइड एनर्जी सोल्युशन्स. टोटल इन्व्हेस्टमेंट रिचेज 3,602 करोड. तर मित्रांनो, एक्साइड इंडस्ट्रीज लिमिटेडने आपल्या होलिओन सबसिडरी कंपनी एक्साइड एनर्जी सोल्युशन्स लिमिटेडमध्ये 3,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा फंड इन्व्हेस्ट केला आहे. आणि मित्रांनो, एक्साइड इंडस्ट्रीज लिमिटेडची आता आपल्या होलिओन सबसिडरी कंपनी एक्साइड एनर्जी सोल्युशन्स लिमिटेडमध्ये टोटल इन्व्हेस्टमेंट इन्क्रीज होऊन पोहोचली आहे 3,602 कोटी रुपयांपर्यंत. चला आता बोलूया HDFC ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, HDFC AMC क्वार्टर 4 रिझल्ट. कन्सॉलिडेटेड प्रॉफिट आफ्टर टॅक्स राइजेज 18% इयर ऑन इयर बेसिस टू ₹639 करोड, ₹90 पर शेअर फायनल डिव्हिडंड डिक्लेअर. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, HDFC AMC म्हणजे ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडने आपल्या फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4च्या रिझल्टला डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, HDFC AMCचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 18%ने इन्क्रीज होऊन आला आहे 639 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट फायनान्शियल इयर 2024च्या क्वार्टर 4मध्ये होता 541 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, HDFC AMCचा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन इयर ऑन इयर बेसिसवर 30%ने इन्क्रीज होऊन 901 कोटी रुपये आला आहे. आणि फायनान्शियल इयर 2024च्या क्वार्टर 4मध्ये या कंपनीचा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन होता 695 कोटी रुपये. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर HDFC ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडने 90 रुपयाचा फायनल डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया मुकेश अंबानीजीच्या जबरदस्त कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, कॅम्पा कोला टू ओपन न्यू बॉटलिंग प्लांट इन बिहार विथ ₹1,000 करोड इन्व्हेस्टमेंट. तर मित्रांनो, हा जो कॅम्पा कोला आहे हा रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी रिलायन्स कन्झ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेडचा सॉफ्ट ड्रिंक ब्रँड आहे. आणि मित्रांनो, हा कॅम्पा कोला 1,000 कोटी रुपयांच्या इन्व्हेस्टमेंटसोबत बिहारमध्ये न्यू बॉटलिंग प्लांट ओपन करणार आहे. आणि मित्रांनो, या अपडेटचा सरळ इम्पॅक्ट आपल्याला रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या बिझनेसवर पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन
पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.